माजी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या परळीमधल्या गोपीनाथ गडावरती पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेतलंय। आज गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे आणि याच पुण्यतिथीच्या निमित्तानं सध्या गोपीनाथ गडावरती मुंडे भावंड ही एकत्र आलेली आहेत। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। स्वानंद, यावेळी नक्कीच आपण बघितलं तर धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर पोहोचले। त्यांनी आधी जे दिवंगत लोकनेते आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर आता ते मुख्य सभा मंडपात पोहोचले आहेत आणि इथेच ढोक महाराजांचं कीर्तन आहे। याआधीच मंत्री पंकजा मुंडे या सभा मंडपात पोहोचल्या। संपूर्ण मुंडे कुटुंबीय आज इथं आहे आणि धनंजय मुंडे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आता काही वेळातच कीर्तन झाल्यानंतर पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत। मात्र धनंजय मुंडे बोलणार की नाही अद्यापही स्पष्ट नाहीये, ते आपल्याला काही वेळातच करणार आहे। यावेळी अगदी स्वानंद, खरं तर इतक्या वर्षांनी ही दोन्ही भावंड आज एकत्र येत आहेत आणि त्यामुळे अर्थातच चर्चा आहे, उत्सुकता आहे की हे दोघे सुद्धा काय बोलतील। खरं तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद गमावल्याच्या नंतर आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर आजचा हा पहिला असा कार्यक्रम असेल जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांचे जमलेले आहेत आणि हे दोघे सुद्धा संबोधित करणार आहेत। हो बरोबर आहे, कारण आपण बघितलं तर ज्यावेळेस मंत्रिपद धनंजय मुंडेंना सोडावं लागलं होतं त्यानंतर हा पहिल्यांदाच मोठा कार्यक्रम होत आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे बघायला गेलं तर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद भेटल्यानंतर हा पहिला कार्यक्रम आहे। कारण जे मुख्य दोन कार्यक्रम आहेत हे परळीमध्ये होत असतात, एक 12 डिसेंबर आणि दुसरा म्हणजे 3 जूनचा कार्यक्रम। गोपीनाथ मुंडेची पुण्यतिथी आणि जयंती दोन हे जे मोठे कार्यक्रम इथे साजरा केले जातात। मागच्या जयंतीला पंकजा मुंडेकडे कुठलंही मंत्रिपद नव्हतं, मात्र आता त्या मंत्री झाल्या आहेत आणि मंत्री झाल्यानंतर काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जे धनंजय मुंडे आहेत, आपण बघितलं तर 4 महिन्यापूर्वी शिर्डी येथील जे राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं त्या ठिकाणी धनंजय मुंडे बोलले होते, मात्र त्यानंतर बेस्ट पार्टीनं ते ग्रस्त झालेले होते। त्यानंतर त्यांनी काही दिवस आपण मागच्या 8 दिवसात बघितलं तर इगतपुरी येथे विपස්සना केंद्रात जाऊन त्या शांती विपස්සना केंद्रात ते गेलेले होते आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर पोहोचलेले आहेत आणि बोलतील का नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। ठीक आहे स्वानंद, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।